दर्शक हो, आपण अनेक गावं अशी बघितलेली आहेत ज्या गावांनी खरं तर अमुक कारणासाठी अतिशय संपूर्ण गावाने मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे. त्याची सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि विविध समस्या त्यासाठी कारणीभूत असतील. असंच मोहोळ तालुक्यातील खरं तर एकदम शेवटी म्हणजे सीमेवर असणारी गावं आहेत. त्या ठिकाणी मूलभूत समस्यांचं अजूनही समाधान झालेलं नाही. अनेक मूलभूत समस्या, विकास कामं झालेली नाहीत. गावाला रस्ता नाही, अशी समस्या असलेलं एक गाव म्हणजे मनगोळे. हे गाव खरं तर विविध पाठीमागच्या मनगोळे आणि भैरववाडी हे ग्रुप ग्रामपंचायत आहे आणि अतिशय चर्चेत देखील आलेली होती. लोकसभा, विधानसभेवर सातत्याने बहिष्कार टाकत आले, परंतु किती दिवस हे चालणार? कारण त्या गावांना पण त्यांचा अधिकार पाहिजे. ते त्या ठिकाणी त्यांची मूलभूत हक्क, अधिकारांची लढाई लढत आहेत. असं असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेत. या गावातील ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत. काय नेमक्या भावना आहेत आणि कशा पद्धतीनं त्यांच्या समस्या आहेत ते आपण जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्ते. काय नाव आपलं? मी पांडुरंग खांडेकर. बरं, काय सांगाल एकंदरीत लोकसभा, विधानसभा बहिष्कार तुम्ही टाकला होता गावाने, काय नेमकी कारण आहेत? देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली. आमचं गाव मनगोळे भैरवाडी म्हणून 3 तालुक्याच्या बाँड्रीवर आहे. माडा असेल, बार्शी असेल, मोहोळ, या तिन्ही तालुक्याच्या बाँड्रीवर असताना एकाही तालुक्याचा एकही लोकप्रतिनिधी गावाला भेट देऊ शकत नाही. फक्त इलेक्शन आलं की मतदानाची पेटी गेली की उमेदवारचा जो काय उमेदवार असेल, लोकसभेचा असेल, विधानसभेचा असेल, आणि त्याचे जे गावपोटरे आहेत ते कुत्र्यासारखे पळत गावाकडे येतात मतदानाला की मतदान टाका. आम्ही 2 वेळा बहिष्कार घातलेला आहे. आता येणाऱ्या स्वराज्य संस्थेमध्ये जी काय टाकला होता 2019ला टाकला आहे, लोकसभेला 2000 विधानसभेला बी टाकला आहे. पूर्ण गाव आपलं मनगोळे बहिष्कार घातल्यावर कलेक्टर येतंय, तहसीलदार येतंय, मतदान करा बोलतंय. आम्ही तुमचं सगळी समस्या म्हणजे समस्येचं निवारण करू. आणि इथले जे लय पुढारी आहेत ना, इथले मोहोळ तालुक्यातले जे काय नरखेड गट प्रमुख, काय जे गट ज्या ताब्यात गट आहे ना, त्या लोकांनी सांगितलं की 2019च्या इलेक्शन 2017ला जिल्हा परिषदला जे उमेदवार उभे राहिले होते त्या उमेदवारांनी सांगितलं की उद्या कलेक्टरला घेऊन येतो आणि तुमचा रस्ता करून देतो. 2017 ते 2025 8 वर्ष झाली, अजूनपर्यंत त्या रस्त्याला खडी पडलेली नाही. उमेश पाटील यांनी स्वतःहून आश्वासन दिलं होतं की मी निवडून आलो तर मी तुमच्या गावची समस्या मिटवतो. मग आजपर्यंत 8 वर्षामध्ये कुठलीही समस्या मिटलेली नाही. आज बी आमच्या गावातील वयोवृद्ध माणसं असेल, विद्यार्थी असतील किंवा आमच्या डिलिव्हरीला आलेल्या महिला असतील, यांची काय अवस्था आहे हे जर जवळून जाऊन बघितलं तर त्या लोकप्रतिनिधीला कळलं पाहिजे की ही काय अवस्था चालू आहे. इथून आत्ता येणारे पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या गटामध्ये फिरणारा किंवा ह्या गावाकडे येणारा एकाही लोकप्रतिनिधीने गावाला यायचं नाही. खरं तर थोडं थांबवतो. आपल्या मोहोळ मतदारसंघात खरं तर सांगली सोलापूर किंवा कोल्हापूर सांगली महामार्ग आहे. शक्तीपीठाची चर्चा चालू आहे. दुसरीकडे समृद्धीसारखे महामार्ग आहेत आणि एकंदरीत पाठीमागच्या वेळेस यशवंत माने आमदार होते, त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणल्याचं बोललं जाते. यावेळेस राजू खरे आहेत. असं असताना पक्का डांबरीचा रस्ता का होऊ शकत नाही, याची काय कारण आहेत? यशवंत माने 5 वर्ष आमदार राहिले. त्यांनी 5 वर्षामध्ये मनगोले गावाला भेट दिली आहे का? दिली नाही का? नाही दिलेली. कारण रस्ता कुठं आहे, मनगोले कुठं आहे हेच यशवंत मानेला माहीत नाही. आता राजू खरे आले का? इलेक्शनच्या अगोदर राजू खरे साहेबांनी कमीत कमी नाही म्हणलं तरी 50, 60, 100 ट्रॅक्टर किंवा डंपर मुरुम टाकून रस्ता केलाय, दिलाय. परंतु इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही गेलाय का त्या गावात की ते मुरुमाचा रस्ता आपण मुरुम टाकलाय ना, तर त्या रस्त्याची काय समस्या त्या गावातली अजूनपर्यंत नाही. मग तुम्ही फक्त मतदानापुरतं गावाला काय येता? तुम्ही मतदानापुरतं गावाला येताय ना, आता यायचं नाही. आता आला की तुम्हाला ठोकायत, एकाही पुढाऱ्याने यायचं नाही. मग तो कुठलाही पुढारी असेल, कुठल्याही आम्ही पक्ष कुठला बघत नाही. कुठल्याही पक्षाचा असेल, तो राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी, कुठल्याही पक्षाच्या त्यांनी गावाला यायचं नाही. अहो, पालखी मार्ग जातो माझ्या गावावरनं, पंढरपूरला जाणारा पालखी मार्ग ह्या लोकांनी उद्ध्वस्त करून टाकलाय ह्या पुढाऱ्यांनी.
माझ्या गावावर जाणारा पालखी मार्ग पूर्णपणे उद्ध्वस्त आहे. त्या रोडला काय आहे काय हे पाहिजे नकाशामध्ये पालखी मार्ग आहे. बार्शीवरनं माझा पालखी मार्ग पंढरपूरला जातो, तो माझ्या गावातनं जातो. त्या रस्त्याची आज दुरवस्था अशी आहे की तिथं काहीच नाही. तो पालखी मार्ग आहे का पाऊल वाट आहे. 5 रस्ते आहेत गावाला. 5 रस्त्यामध्ये गावाला शेतकऱ्याला शेतात जाता येत नाही. किती लोकसंख्या आहे टोटल? गावची लोकसंख्या एक मतदान आपलं 350 मतदान आहे. 450-500 लोकसंख्या आहे कुठं. आणि मनगुळे भरवडे 650 मतदान आहे. मग तुम्ही एवढ्या खालच्या लेवलला त्या गावाला खालच्या लेवलला समजताय ना, तर मग आज तुम्ही मतदानासाठी काय येत आहे? खरं तर मोठी मोठी गावं मतदारसंघ मोठ्या मतदारसंघाची गावं यांच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं आणि कुठेतरी कमी आहे म्हणताना दुर्लक्षित केलं जाते. जपानसारख्या ठिकाणी एक मुलगी असताना देखील संपूर्ण रेल्वे एक मुलगी शाळेला जात असताना संपूर्ण रेल्वे सेवा त्या मुलीचं शिक्षण होण्यासाठी चालवलं जातं. मग लोकसंख्या कमी आहे म्हणून कुठेतरी असं वाटतं. काय झालंय की तिथली लोकसंख्या कमी आहे, बरोबर असू दे की लोकसंख्या कमी आहे, परंतु तुमची लोकसंख्या कमी आहे पण तुम्हाला इलेक्शनमध्ये दिसते ना. ते तुम्ही काय करताय, झडपीचं लागलं, पंचायत समिती लागली, आमदारकी लागली, खासदारकी, तेव्हा कसं काय तुम्हाला दिसतंय ते गाव? परत 5 वर्ष तुम्ही कुठे असता, तोवर तुम्ही 5 वर्षानंतर तुम्ही दिसतच नाही. कारण आम्ही एकदा नाही 2 वेळेस हे तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, इथले जे मोहोळ पोलीस प्रशासन आहे ना, हे ज्यावेळेस आम्ही बहिष्कार घालतो त्यावेळेस तडकी फडकी 100 गाड्या येतात तिथं. आणि इलेक्शन टाका, मतदान करा, आणि मग तुम्ही परत कुठे जाताय? हेच भीषण वास्तव आहे. खरं तर ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो हा विचार खरं तर राजकारण्यांच्या मनातून या गावासाठी कुठेतरी विसरलेला आहे का, अशी भावना एकंदरीत यांनी व्यक्त केलेली आहे. खरं तर आम्ही जेव्हा अशा स्पेशल रिपोर्ट घेतो तेव्हा खरं तर वाईट वाटते की पाणी, वीज आणि रस्ते यासारख्या मूलभूत समस्या आज देखील सुटलेल्या नाही. यासाठी किती झगडावं लागतं हे या मनगोळी भैरववाडी गावाकडे बघून कळतंय. कॅमेरा पर्सन वैभवसह विजय पुजारी, सोलापूर टाइम्स, मोहोळ.